विद्यार्थी मित्रांनो, आपणाला संख्यामाला क्रम ओळखणे या घटकावर आधारित काही उदाहरणं पाहायची आहेत. यातलं पहिलं उदाहरण आहे 2, 5, 11, 20, 32, 47. यामधला आपण फरक जर पाहिला तर आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी 2 आणि 5 यामध्ये 3चा फरक आहे. इकडे 6चा फरक आहे. यानंतर 9चा फरक आहे. इकडे 12चा फरक, इकडे 15चा फरक, म्हणजे 3च्या पाड्यातला फरक आहे. म्हणजे इकडे जर पाहिलं तर 47मध्ये आता आपण 18 मिळवल्यानंतर आपलं उत्तर काय येतं हे आपण बघूया. 47 अधिक 18, 8 आणि 7 15, हातचा 1 5 आणि 1 6, 65. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 65 ही आहे. यानंतरचं दुसरं उदाहरण आपण पाहूया. 7, 21, 35, 49. ह्या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं की 7ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. पण 7 1 7, 7 2 14 ही संख्या या ठिकाणी वगळलेली आहे. 7 1 21, 7 4 28 ही संख्या नाही आहे. 7 5 35, 7 1 42 ही संख्या नाही. मग 7 7 49 नंतर 56 ही संख्या सोडायची. 7 7 49, 7 8 56 ही संख्या सोडून 7 9 63. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 63 हा पर्याय येणार आहे. यानंतर तिसरं उदाहरण जर आपण पाहिलं तर 26, 52, 78, प्रश्नचिन्ह 130. आता आपण इकडं जर बघितलं तर आपणाला लक्षात येतं की या 13च्या पाड्यातील संख्या आहेत. पण 13 1 13, 13 2 26, 13 39 ही संख्या वगळलेली आहे. 13 चौक 52, 13 5 65, 13 संग 78, 13 सत्ती 91 ही संख्या आपण त्या ठिकाणी जर वगळली तर 13 सत्ती 91, 13 8 104, 104 हा या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आहे. आणि ह्या जर संख्या बघितल्या आपण तर सगळ्या समसंख्या आहेत. 13नं भाग जाणाऱ्या समसंख्या 26, 52, 78, 104 आणि 130. चला चौथं उदाहरण आपण बघूया. चौथ्या उदाहरणामध्ये 120, 90, 65, 45, 30 आपण निरीक्षण केल्यानंतर लगेच लक्षात येते इकडे 30चा फरक, इथे 25, त्यानंतर इकडे 20, इकडे 15. मग आता कितीचा फरक येणार आहे तर 10चा फरक येणार आहे. म्हणजे 30मधून 10 जर आपण त्या ठिकाणी वजा केलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी 20 म्हणजे पर्याय क्रमांक 1 20. त्याच्यानंतर पुढचं 5वं उदाहरण आपण जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला 15, 18, 23, 30, प्रश्नचिन्ह 50. मग या ठिकाणी बघा 3चा फरक आहे. या ठिकाणी 18मध्ये किती मिळवल्यानंतर 23 होणार तर 5 मिळवल्यानंतर. त्यानंतर इकडं काय आहे 7, म्हणजे विषम संख्या मिळवलेल्या आहेत 3 5 7. मग आपण आता या ठिकाणी 9 जर यामध्ये मिळवलं तर 30 अधिक 9 काय येणार आहे 39 येणार आहे. आणि 39मध्ये मग पुन्हा आपण 11 ही संख्या मिळवली तर त्या ठिकाणी 50. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आहे 39. अशा पद्धतीनं लवकरात लवकर आपणाला संख्या मालेमध्ये असणारा क्रम ओळखता आला पाहिजे. यासाठी अधिक उदाहरणाचा सराव करावा.